रेकॉर्डिंग स्टार्ट केली आहे. ओके रेडी. चलो, आपण काल ग्लास स्लॅबबद्दल शिकलो आणि लॉज ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट शिकलो. ओके, आज आता आपण पुढे चाललो आहे. पुढचा टॉपिकचं नाव आहे आपला ॲब्सोल्यूट रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स. ॲब्सोल्यूट रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स हा आपल्या आजच्या टॉपिकचं नाव आहे. ओके, आता ॲब्सोल्यूट रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स, द रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स ऑफ अ मीडियम with respect to vacuum is called its absolute reflective index. म्हणजे काय हो? आता रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स ऑफ अ मीडियम विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम. व्हॅक्यूम म्हणजे काय? पोकळी. व्हॅक्यूम म्हणजे काय? पोकळी. तर पोकळी कशाला म्हणायचं? जिथे काहीही नाहीये, जिथे हवा सुद्धा नाहीये. आपण काय म्हणतो? जिथे काहीच नाहीये पण तिथे हवा तर असते ना. पण व्हॅक्यूम ही अशी जागा असते की जिथे हवा सुद्धा नसते. त्याला आपण व्हॅक्यूम किंवा मराठीमध्ये पोकळी मराठीमध्ये आणि व्हॅक्यूम इंग्लिशमध्ये असं म्हणतात. मग रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स ऑफ अ मीडियम विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम इज कॉल्ड ॲज ॲब्सोल्यूट रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स. मग आपण जेव्हा आत्तापर्यंत आपण माध्यम घेतलं, जसं हवा आणि काच घेतलं, हवा आणि पाणी घेतलं, हे आपले माध्यम होते, हो की नाही? तसं आपण हवा आणि व्हॅक्यूम घेतलं, काच आणि व्हॅक्यूम घेतलं, पाणी आणि व्हॅक्यूम घेतलं, तर त्यांची ॲब्सोल्यूट रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स असणार आहे. ओके, इफ द फर्स्ट मीडियम इज व्हॅक्यूम then the reflective index of the second medium is called as absolute reflective index and it is written as nu. बघा, रिफ्लेक्टिव्ह इंडेक्सला पण न्यू म्हणतात. आणि जेव्हा व्हॅक्यूम बरोबर जर एखादी पोकळी बरोबर जर एखादी अभिक्रिया असेल किंवा माध्यम असेल तर त्याला सुद्धा न्यू या चिन्हाने दर्शवलं जातं. द रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स ऑफ सम सबस्टन्सेस विथ रिस्पेक्ट टू द व्हॅक्यूम आर गिवन इन द फॉलोइंग टेबल. आता बघा, व्हॅक्यूम बरोबर इतर माध्यमांचे रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स किती राहतात ते इथं दिलेले आहेत. बघा किती छान ॲनिमेशन करून आपल्याला या सर्व गोष्टी शिकायला मिळत आहेत. छान वाटत असेल ना शिकताना? हे बघा, आता हे एअरचं आहे. एअरचं, हवेचं रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स किती आहे ते दाखवलंय. त्यानंतर पुढचं आहे आईसचं. बरोबर दिलेत का तुमच्या याच्यात हा टेबल? अरे 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 अरे, तुमच्या याच्यात टेबल नाही दिला. पूर्ण पैसे देऊन पुस्तक घ्यायचं, मग भेटलं असतं. नीट बघा, नीट बघा. आहे हे असे पैसे पूर्ण देत नाही पुस्तकांचे आणि मग शोधत बसता इकडं तिकडं. असे भरपूरशे पदार्थांचे रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम, विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम पोकळी बरोबर इथे दिलेले आहेत. ओके, एवढे सर्व आपल्याला दिलेले आहेत. ज्याची व्हॅल्यू 1च्या जवळ आहे, ज्याची व्हॅल्यू 1च्या जवळ आहे त्याच्यामध्ये आपल्याला रिफ्रॅक्शन कमीत कमी बघायला मिळतं. आणि ज्याची व्हॅल्यू 1 पासून जास्त आहे किंवा 1 पासून जास्तीत जास्त लांब आहे त्यावेळेस त्याचं रिफ्रॅक्शन आपल्याला जास्त बघायला भेटतं. म्हणजे उदाहरणार्थ एखादी रेस जर सरळ जात असेल तर ती हवेच्या बाबतीत जर हवा जर विचारात घेतली तर खूप जास्त टर्न मारणार नाही किंवा खूप मोठा टर्न बसणार नाही. कारण हवेचं आणि व्हॅक्यूमचं रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स किती आहे? 1.0003. म्हणजे खूप कमी झालं ना, 1च्या जवळ आहे ना ती संख्या. पण त्याच ठिकाणी जर डायमंडचा जर विचार केला तर डायमंड ही शेवटची संख्या आहे जी 2.42 आहे. म्हणजे त्याच्यामध्ये खूप मोठी तफावत आपल्याला बघायला भेटू शकते. म्हणजे एखादी रेस जर सरळ जात असेल
तर ती डायरेक्ट 40 किंवा 50 अंशाचा टर्न घेऊन ती टर्न मारू शकते. आलं लक्षात. तर या सर्व गोष्टी आपल्याला ॲब्सोल्यूट रिफ्लेक्टिव्ह इंडेक्समुळे बघायला मिळतं. ओके. रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स ऑफ लाईट इन डिफरंट मीडियम. आता लाईटीचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकार असतात. आता आपण कशाचं पाहत होतो, कोणत्याही माध्यमाचं व्हॅक्यूम बरोबर याच्या आधी. आता कशाचं पाहतोय आपण, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट इन डिफरंट मीडियम. डिफरंट मीडियम म्हणजे काय, वेगवेगळे माध्यम असतील तर लाईटीमध्ये काय बदल बघायला भेटतो, लाईटीमध्ये काय आपल्याला फरक बघायला भेटतो, ते आता आपण बघणार आहोत. ओके. आता सर्वात पहिले रेअरर मीडियम पासून डेन्सर मीडियम कडे, आर पासून डी कडे, हे बघा आर पासून डी कडे, आर डी बरोबर, आर पासून डी कडे जर रेशो असेल तर कधी लक्षात ठेवायचं, रे ऑफ लाईट, प्रकाशाचे किरण हे नॉर्मलच्या जवळ जातात. नॉर्मल कशाला म्हणतो आपण, ही सरळ उभी रेष जी आहे ना, त्या रेषेला आपण नॉर्मल म्हणतो बरोबर, सामान्य. तर त्या रेषेजवळ जाते रेष. आता बघा ही रेष अशी जात होती आणि इथून काय झाले, तिने टर्न घेतला. कोणाजवळ टर्न घेतला, कोणाजवळ गेली ती, ही उभी जी रेष आहे त्या उभ्या रेषेजवळ ती वाकली, उभ्या रेषेजवळ ती वाकली. जेव्हाही कधी आर पासून डी कडे, रेअरर पासून डेन्सर कडे जेव्हा एखादं किरण जात असेल त्यावेळेस ती नॉर्मलच्या जवळ जाते. मग अशा वेळेस साइन आर हा छोटा असतो साइन आय पेक्षा, साइन आर हा छोटा असतो साइन आय पेक्षा बरोबर. लक्षात आलं ना का असं घडलं, कारण इथे आर ही रेष जी आहे ती जवळ आली आहे म्हटल्यानंतर हा कोन छोटा झाला, ही रेष या नॉर्मल पासून लांब आहे म्हणून आय मोठा झाला. आलं लक्षात. ही क्रिया कधी घडते, रेअरर पासून डेन्सर कडे. मराठीत मला याच्यासाठी शब्द सांगू शकेल का कोणी, विरळ पासून काय बघा बरं एकदा, विरळ अवस्थेपासून दाट अवस्था, घनदाट अवस्था, काय मराठीत एकदा बघा बरं काय दिलाय त्याला शब्द. मराठीवाले कोणी आहे की नाही, तनुजा. बर व्हिडिओ बघितली का कालची, जेवढ्यांनी पाहिलं तेवढ्याने लाईक नाही केलं. स्तंभिका, यस, नॉर्मलला स्तंभिका म्हणतात. ओके. नाही आपल्याला हा शब्द पाहिजे, रेअर मीडियम टू डेन्सर मीडियम जे आहे ना ते पाहिजे. हे स्तंभिका बरोबर आहे, नॉर्मलला म्हणतात स्तंभिका. स्तंभिकेच्या जवळ जातोय आपले रेष, स्तंभिकेच्या जवळ जाते आणि आर आय जो बघतोय आपण तो स्तंभिकेपासून लांब जातोय. हॅलो, हां बोला. हां हां, मला ते फोटो पाठवून त्याचा, मला नाव नाही आठवते. बरं बरं बरं, मी एक हां हां का, त्याला काही खर्च वाटतो का? हां ठीक आहे ना, घ्या ना, करून घ्या ना, मी देतो तुम्हाला. हो 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 हो. ओके ठीक आहे. सापडला का शब्द, स्तंभिका सापडला, रेअरर आणि डेन्सरला सापडला का काही शब्द. दुर्मिळ माध्यम आणि घन माध्यम बरोबर आहे का. ठीक आहे. दुर्मिळ म्हणजे हे आणि घन माध्यम विरळ, हा येस येस येस. घन म्हणजे डेन्स आणि विरळ म्हणजे रेअर. मग विरळ माध्यमापासून जेव्हा घन माध्यमाकडे जर किरण जात असतील, प्रकाशाचे किरण जात असतील, त्यावेळेस 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 किरण
स्तंभिकेजवळ जातो, स्तंभिकेजवळ जातो, नॉर्मल जवळ जातो, म्हणजे आर हा छोटा होतो, आय हा मोठा राहतो. बरोबर. ही पहिली अवस्था होती आपली. ही कोणती अवस्था होती? पहिली अवस्था. आता आपण बघूया याच्यावरची. हे बघा इथे पण लिहिलंय, व्हेन अ लाईट रेज पासेस फ्रॉम द रेअरर मीडियम टू अ डेन्सर मीडियम इट बेंड्स टुवर्ड्स द नॉर्मल. नॉर्मल स्तंभिकेजवळ बेंड होतं, स्तंभिकेकडे वळण घेतं. ओके. दुसरी अवस्था बघा. दुसऱ्या अवस्थेत काय आहे? डेन्सर मीडियम टू रेअरर मीडियम. बरोबर. घन माध्यमापासून विरळ माध्यमाकडे. जेव्हा घन माध्यमापासून विरळ माध्यमाकडे जात असतील किरण, तेव्हा ते स्तंभिकेपासून लांब जाते. स्तंभिकेपासून हा कोण मोठा दिसतोय ना आय पेक्षा, स्तंभिकेपासून लांब जाताना दिसतंय, म्हणजे नॉर्मल पासून लांब गेलं. म्हणजेच क्रिया काय घडली? पूर्णपणे उलटी क्रिया घडली. जे आधीच्या याच्यामध्ये काय होत होतं? स्तंभिकेजवळ जात होतं, नॉर्मलच्या जवळ जात होते आपले किरण, पण आता मात्र प्रकाश किरण हे स्तंभिकेपासून लांब जाताना दिसत आहेत. कधी लांब जातात? जेव्हा डी पासून आर कडे जात असलं, डेन्सर पासून रेअरर कडे. बरोबर. डी पासून आर लांब जातो, डी पासून आर काय जातो? लांब जातो. आणि तेच जर आधीच्या क्रियेत जर बघितलं तर आर डी जवळ येतो, आर डी जवळ येतो, म्हणजे अँगल आपला काय होतोय? छोटा होतोय. दुसऱ्या क्रियेमध्ये आपला अँगल मोठा होतो आहे. हे दोन्ही क्रिया आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे, कारण जेव्हाही कधी आपल्याला रिफ्लेक्शन ऑफ लाईट इन डिफरंट मीडियम्स जर विचारलं तर त्यावेळेस आपल्याला हे उत्तर लिहावं लागतं. आणि मी तुम्हाला सांगतो, आजपर्यंतचा एकही पेपर झालेला नाही की ज्यामध्ये हे वाक्य लिहायची वेळ आलेली नाही. म्हणजे अतिशय महत्त्वाचे हे दोन वाक्य आहेत. तुम्हाला तोंडी पाठ व्हायला पाहिजे. हे वाक्य आहे जसंच तसे तुम्ही पाठ करायचे. When a light ray passing from the denser medium to the rarer medium, it bends away from the normal. Away from the normal. पहिल्या याच्यात काय होतं? याच्यात अवे होतं आणि पहिल्या याच्यात टुवर्ड्स होतं. टुवर्ड्स म्हणजे तो काय आहे? स्तंभिकेजवळ जातो. आणि दुसऱ्या उदाहरणामध्ये स्तंभिकेपासून लांब जातो, स्तंभिकेपासून दूर जातो किंवा लांब जातो. ओके. हे दोन्ही गोष्टी, दोन्ही परिस्थिती लक्षात ठेवायच्या आहे. आता तिसरी परिस्थिती. तिसरी परिस्थिती काय आहे? जर सूर्यकिरण किंवा प्रकाश किरण हे जर उभे टाकले, काचेला लंब असताना टाकले, आपला जो काय ग्लास स्लॅब आहे ना हा, त्याला उभं जर टाकलं तर त्यात कुठलंही विचलन बघायला मिळत नाही. जसं लांब जाणे जवळ जाणे असं होत नाही, कुठलंही विचलन आपल्याला बघायला मिळत नाही. ही कोणत्याही परिस्थितीत असो, रेअरर पासून डेन्सर असो, घन विरळ पासून घन असो किंवा घन पासून विरळ असो, कुठल्याही परिस्थितीमध्ये जर उभी किरण टाकले, प्रकाश किरण टाकले, तर उभे प्रकाश किरणात कुठलाही बदल बघायला भेटत नाही, बघायला भेटत नाही. आलं का लक्षात सर्वांना? तर ही आपली तिसरी परिस्थिती आहे. व्हेन अ लाईट रे इज इंडिकेट नॉर्मली at the boundary between two mediums, it does not change its direction, does not change its direction, hence does not get reflected, does not get reflected. मग कुठलाही रिफ्रॅक्शन आपल्याला बघायला मिळत नाही. रिफ्रॅक्शन आपल्याला कुठल्याही रीतीने बघायला मिळत नाही जर ते किरण सरळ सरळ जात असतील तर. आता ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन काय बघतोय आपण आता? ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन म्हणजे आता वातावरणात आपल्याला काय काय बदल बघायला मिळतो, किरणांमध्ये काय काय फरक बघायला भेटतो, ते आता आपण बघणार आहोत. ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन. अ लोकल ॲटमॉस्फेरिक कंडिशन affects the refraction of light to some extent. A local atmospheric condition affects the refraction of light to some extent. म्हणजे काही लोकल परिस्थिती. लोकल परिस्थिती म्हणजे काय की एखाद्या ठिकाणी समजा काही आग लागलेली आहे. आता आग लागली तर ती तेवढ्या जागेपुरता लागली आहे, तर तेवढ्या जागेपुरता वातावरण बदल होणार आहे. म्हणजे हवा गरम होईल, त्याच्यामधले आर्द्रता वाढेल वगैरे वगैरे, या सर्व गोष्टी आपल्याला आहे त्या ठराविक भागापुरताच मर्यादित राहणार आहे. बरोबर. अशा ठिकाणी ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन मध्ये आपल्याला काही अंशी
बदल बघायला मिळतो, काही अंशी बदल बघायला मिळतो. ऑब्जेक्ट बियॉन्ड अँड अबाउट अ होली फायर, बघा त्यांनी लगेच उदाहरण दिलं होळीचं. होळीच्या वेळेस कसं होतं, तुम्ही जर होळी बघितली तर त्याच्या आजूबाजूला तुम्हाला अशा बारीक अशा रेषा हवेत जाताना दिसतात, म्हणजे लाटा हवेत जाताना दिसतात. जसं रस्त्यावर बघा तुम्ही, रस्त्यावर जर तुम्ही खूप जास्त ऊन असेल तर ते डांबरावर सुद्धा तुम्हाला अशा जशा पाण्याचे वेपर्स, वॉटर वेपर्स जसे उडताना दिसतात, बाष्पीभवन होताना दिसतं, सेम त्या पद्धतीचं बाष्पीभवन आपल्याला होळीच्या आग जिथे लागलेली आहे त्या आगेच्या आजूबाजूला आपल्याला बघायला मिळतं. बघितलंय का तुम्ही, आठवतं का तुम्हाला हे, का मी म्हणतोय म्हणून होला हो लावताय? बघितलंय ना नक्की? ओके. तर आपण ती जी आग असते ती कशामुळे होते, कारण आग जवळ असल्यामुळे हवा तिथली ताबडतोब गरम होते, आणि तुम्हाला माहीत असेल गरम हवा ही हलक्या हवेपेक्षा हलकी राहते. सॉरी 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 गरम हवा ही थंडी हवेपेक्षा हलकी राहते. मग जी गरम झालेली हवा आहे ती लगेच हलकी असल्यामुळे वरती जाते, वरती जाण्याचा प्रयत्न करते, आणि जी गरम हवा आहे, सॉरी ती जी थंडी हवा आहे ती त्या आगेजवळ येते. आगेजवळ येताच ती गरम होते, ती परत वरती जाते, परत दुसरी थंडी हवा येते, ती गरम होते, ती वरती जाते. मग ही क्रिया आपल्याला कंटिन्यू बघायला मिळतं. कधी, कुठे? होळीच्या आजूबाजूला. येस, सर्व गोष्टी टेम्परेचरवर अवलंबून असणारे आहेत. ओके. दुसरं मिराज इफेक्ट. मिराज इफेक्ट माहिती का तुम्हाला? मिराज इफेक्ट काय असतो? मिराज इफेक्ट म्हणून तुम्हाला एक प्रश्न पण तुमच्या याच्यात दिलेला आहे. मिराज इफेक्ट म्हणजे तोच मी जो डांबरावरचा म्हणत होतो तोच, की जेव्हा कधी आपण रस्त्याने चालत असलो आणि एकदम दाट असं खूपच गरम असं वातावरण जर असेल, ऊन असेल, तर त्यावेळेस रस्त्यावर आपल्याला त्या रेषावरती जाताना दिसत असतात, आणि त्याला आपण मिराज इफेक्ट असं म्हणतो. मिराज इफेक्टचं काही चित्र दिलंय का तुमच्या पुस्तकात? बघा बरं, पुढच्या पानावर वरच्या कोपऱ्याला दिलेलं आहे. दाखव बरं कावेरी, दाखव ते चित्र. माझं काही उदाहरण चुकतंय का, मला ते पाहू द्या. अच्छा, ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. ओके, तेच इव्हॅपोरेशनने होत असल्यावर तुम्हाला तिथे हे बघायला मिळतं, चेंजेस बघायला मिळतात, आणि त्याची सावली जिथं आहे तिथं न बघता ती दुसरीकडे दिसते. ते उदाहरण तुम्हाला दिले. तिसरं दिलं आहे ट्विंकलिंग ऑफ स्टार्स, ताऱ्यांचे लुकलुकणे. आता ताऱ्यांचे लुकलुकणे म्हणजे काय? तारा चालू बंद होतो का? तारा हा सूर्याचाच एक प्रकार आहे, बरोबर आहे, पण तो सूर्यापेक्षा खूप लांब असल्यामुळे तो छोटा दिसतो. तो खूप लांब असल्यामुळे तो छोटा दिसतो. मग काय तो चालू बंद होतो का? ती काय लाइटिंग आहे का चालू बंद व्हायला? नाही, ती इतकी लांब आहे, इतकी लांब आहे की त्यावरनं आपल्याला काही वेळेस त्याची लुकलुकल्यासारखी क्रिया बघायला मिळते. खरं तर ते लुकलुकत नसतात, त्याच्यामध्ये आपल्याला रिफ्रॅक्शन होत असतं, अपवर्तन होत असतं. प्रत्येक वेळेस ते किरण येताना सरळ सरळ आपल्याकडे येतील असं नाही, कारण रस्त्यात त्याला अनेक वेगवेगळे माध्यम लागतात. मग कधी हवा लागते, कधी व्हॅक्यूम लागतं, कधी पाणी लागतं. अशा वेगवेगळ्या याच्यामुळे काय होतं, त्याची जी दिशा आहे ती बदलत जाते, त्याचं जे काही डायरेक्शन आहे ते चेंज होत जातं, आणि ते चेंज होत गेल्यामुळे आपल्याला तिथे ट्विंकलिंग ऑफ स्टार्स बघायला मिळतं. म्हणजे काय, याचा अर्थ असा नाही की ते तारे लुकलुकत असतात आणि चालू बंद काहीतरी कोणीतरी बटन चालू कर बंद कर, चालू कर बंद कर, अशी काही क्रिया तिथं घडत नसते. या सर्व गोष्टी कशावर अवलंबून असतात? तर रिफ्रॅक्शन ऑफ लाईटवरनं अवलंबून असतं, की जेव्हा त्या ताऱ्यापासून, त्या किरणांपासून जेव्हा लाईट आपल्यापर्यंत पोहोचते, तर ती लाईट आपल्यापर्यंत पोहोचता पोहोचता रस्त्यात अनेक वेगवेगळे माध्यम येतात, आणि तुम्हाला माहिती आहे प्रत्येकाचा रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स हा वेगवेगळा असतो, आणि वेगवेगळा रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स असल्यामुळे त्यामध्ये आपल्याला त्याचे लुकलुकण्याची क्रिया बघायला मिळते. हो, रस्त्यात बऱ्याच काही गोष्टी येत असतील, पडत असतील, त्यामुळे पण होऊ शकतो ओम. बरोबर आहे तुझं म्हणणं. मध्ये रस्त्यात येतं काय, तुम्हाला सांगतो ना, काय येतं? हवा येते, पाणी येतं, एखादं काही सॉलिड रॉक्स आले रस्त्यात मध्ये, तेव्हा या गोष्टी घडतात.
किंवा पाणी, हवा आणि व्हॅक्यूम, व्हॅक्यूम पोकळी ती पण रस्त्यात आली तेव्हा पण असं होतं. ॲट द टाइम ऑफ सनराईज आणि सनसेट, आता बघा सनराईज आणि सनसेटच्या वेळेस आपल्याला ही क्रिया कशी बघायला भेटते, ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन. सूर्य काही वेळेस उगलेलाही नसतो तरी सूर्याचे किरण आपल्याला दिसत असतात ऑरेंज कलरमध्ये, आणि सूर्य मावळून गेलेला असतो तरीही सूर्यकिरण आपल्याला दिसत असतात. मग याचा अर्थ काय, तर हे सुद्धा रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचं उदाहरण आहे की सूर्य जरी प्रकाशित दिसत नसला तरी त्याचे किरण मात्र आपल्याला दिसत राहतात. ओके. ऑब्जेक्ट बियॉन्ड अँड बिलो द होली फायर्स. ओके, तेच आता परत इथे एक्सप्लेन केलं जातं, त्याचा आन्सर आहे बरं का हे. तुम्हाला जर असा प्रश्न विचारला की ऑब्जेक्ट बिलो अँड बियॉन्ड द होली फायर वेगळं का दिसतं, तर त्यावेळेस द टेम्परेचर ऑफ द एअर बियॉन्ड अँड अबव द होली फायर चेंजेस ॲट द टाइम, चेंज होत राहतं. ड्यू टू इट चेंज इन डेन्सिटी ऑफ एअर कॉन्स्टंटली, प्रत्येक वेळेस हवेच्या घनतेमध्ये डेन्सिटीमध्ये बदल होत जातो. घनता कमी झाली की हवा वरती जाते आणि डेन्सिटी वाढलेली हवा खाली येते. मग डेन्सिटी घनता कोणाची वाढलेली असते, जी हवा थंडी आहे. घनता कोणाची कमी झालेली असते, जी गरम आहे. बरोबर, गरम झाली की वरती जाते, थंड झाली की खाली येते. ही क्रिया कंटिन्यू तिथे चालू असते. अँड द डायरेक्शन ऑफ द लाईट ऑफ द रेज कमिंग फ्रॉम द ऑब्जेक्ट बियॉन्ड अँड अबव द होली फायर चेंजेस कॉन्स्टंटली, आणि ही क्रिया प्रत्येक वेळेस चेंज होत राहते, कारण प्रत्येक वेळेस थंडी हवा जवळ येते, गरम होते, वरती जाते, परत थंडी हवा खाली येते, गरम हवा वरती जाते. ही क्रिया कंटिन्यू चालू असते जोपर्यंत आग लागलेली आहे. दस द ऑब्जेक्ट अपियर्स टू बी मूविंग, आणि आपल्याला असं वाटतं की त्या जाळाजवळची जी काय हवा आहे ती हलते आहे आणि हलताना दिसते आहे असं आपल्याला वाटतं. पण ते खरं वाटत असणं म्हणजे ते खरं तर तो ही सायन्स आहे त्याच्या मागे, आणि ते सायन्स आपण इतक्यातच पाहिलं. आता मिराज इफेक्ट काय आहे बघा. मिराज इफेक्टवर तुम्हाला इथे आकृती दिलेली आहे. जेव्हा गरम हवा आणि थंड हवा, गरम हवा जर असेल तर तुम्हाला ते ऑब्जेक्ट इथे असताना दिसतं, पण जर ती थंडी हवा असेल तर ती ऑब्जेक्ट आपल्याला इथे बघायला मिळतं. म्हणजे याचा अर्थ काय की थोडक्यात जेव्हा एखादा ऑब्जेक्ट ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी न दिसता ते ऑब्जेक्ट आपल्याला दुसऱ्या ठिकाणी दिसतं, कारण वातावरणीय हवेचा गरम असते, आणि तेच जर थंड असेल तर ते आपल्याला स्ट्रेट लाईनमध्ये असं दिसलं असतं. बरोबर, मिराज इफेक्टमुळे आपल्याला काय लक्षात येतं, तर एखादी वस्तू कुठेतरी दाट याच्यात ठेवलेली असेल तर ती आपल्याला याच्यात दिसते, विरळ अवस्थेत दिसते. ओके. द एअर नियर द हॉट रोड अँड डेझर्ट सरफेस इज हॉट अँड रेअरर दॅन द एअर अबाव इट. बघा, हे पण दुसरं उदाहरण दिलेलं आहे. रस्त्यावरचं मी डांबरी रस्त्याचं म्हटलं ना, ते उदाहरण पण दिले, आणि वाळवंटातलं पण उदाहरण दिले की वाळवंटात रेती आहे आणि ती पण खूप जर गरम असेल तर त्याच्यावर सुद्धा आपल्याला बाष्पीभवन हवेचं होताना दिसतं. रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर कीप्स इन्क्रीजिंग ॲज वी गो टू इन्क्रीजिंग हाईट. रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स जसं जसं आपण वरती जातो, पृष्ठभागापासून वरती जातो, तसं तसं आपल्याला त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात हे बघायला मिळतं. काय म्हणतात, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वाढलेला बघायला मिळतो. द डायरेक्शन ऑफ लाईट रेज कमिंग फ्रॉम द डिस्टन्स कीप्स चेंजिंग अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ रिफ्रॅक्शन. आणि प्रकाशाचे किरण सुद्धा डायरेक्शन ऑफ लाईट जे आहे ते सुद्धा बदलत असतात प्रत्येक वेळेस. लॉ ऑफ रिफ्रॅक्शन पाहिलं आपण, त्यानुसार जसं जसं हवेचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज होईल तशी तशी त्याची दिशा बदलत राहील, इकडे तिकडे होत राहील, आणि ते आपल्याला ऑब्जेक्ट फरक बघायला मिळेल. ओके.
ओके. ओके, तिसरा इफेक्ट आहे ट्विंकलिंग ऑफ स्टार्स. हे सर्व गिव्ह रिझन्स आहे बरं का. हे प्रत्येक गोष्ट जे आता आपण पाहतो ना, हे सर्व गिव्ह रिझन्स आहेत. हे सर्व कारणे द्यामध्ये विचारले जातात. वैज्ञानिक कारणे द्या, त्याच्यामध्ये हे सर्व गोष्टी येतात. आता ट्विंकलिंग ऑफ स्टार्स बघा. आता खरं तर ट्विंकलिंग ऑफ स्टार्स या आकृतीने एकदम परफेक्ट लक्षात येतं. तारा आहे कुठं? तारा आहे इथं बघा, आकृतीमध्ये इथे आहे. पण आपल्याला आभासी त्याची प्रतिमा कुठं बघायला भेटते? या ठिकाणी. आता असं का बघायला भेटलं आपल्याला? कारण जेव्हाही ते सूर्यकिरण, ताऱ्याचे जे किरण आपल्यापर्यंत येत आहेत, रस्त्यामध्ये भरपूर वेगवेगळे माध्यम येतात, जे मी तुम्हाला आधी पण सांगितलं. हवा येते, व्हॅक्यूम येते, पाणी येते, आणि या सर्व गोष्टींमुळे रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स जो आहे तो चेंज होत जातोय प्रत्येकाचा. पाण्याचा वेगळा आहे, हवेचा वेगळा आहे, व्हॅक्यूमचा वेगळा आहे. मग ते चेंज होता 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 ती अशी सरळ न येता, ते किरण सरळ न येता ते किरण आपल्याला वाकडे तिरपे येताना दिसतात. आणि हेच वाकडे तिरपे येणारे किरण आपल्याला आपल्या डोळ्यांवर, जिथे ते तारा आपल्याला अवकाशात दिसत असतो, खरं त्याची ती जागा नसते आणि त्याची जागा थोडीफार इकडे तिकडे असू शकते. त्यावेळेसच्या वातावरणावर अवलंबून आहे. तुम्ही म्हणाल की हा तारा मला आज इथं दिसला तर उद्या बी तिथंच दिसेल. उद्या जाऊ द्या हो, 5 मिनिटांनी सुद्धा तो तिथं दिसणार नाही. त्याची जागा थोडी का असे ना इकडे तिकडे बदलत राहील. पण तो तारा इतका लांब आहे आपल्यापासनं की तो बदल आपल्याला काही खूप मोठ्या प्रामुख्याने लक्षात येत नाही, किंवा तो खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला तो फरक आपल्याला बघता येत नाही. आलं लक्षात सर्वांना? तर त्याच्यावर तुम्हाला सांगितलंय स्टार्स आर सेल्फ लुमिनस, स्वतः त्यांच्यामध्ये प्रकाश असतो. दे कॅन बी सीन ॲट नाईट इन द ॲब्सेन्स ऑफ सनलाईट, सूर्यप्रकाश नसतानाच आपल्याला तारे दिसतात. दे अपियर टू बी अ पॉइंट सोर्स बिकॉज दे आर फार अवे फ्रॉम अस. आता इथे तिसरा मुद्दा काय सांगितला आहे की ते आपल्याला एक पॉइंट सोर्स सारखे दिसतात. पॉइंट सोर्स म्हणजे काय? एक बिंदू आहे आणि त्याच्यातून प्रकाश बाहेर पडतो आहे. जसं लेझर लाईट कशी असते त्या पद्धतीचं ताऱ्यांची लाईट असते. पण खरं तारा तर हा सूर्य इतका मोठा असतो, मग तरी तो छोटा का दिसतो? कारण तो आपल्यापासून प्रचंड लांब आहे म्हणून. As the density of the air increases with lowering height above the surface, the refractive index also increases. Okay, refractive index जे आहे, हवेची डेन्सिटी जशी जशी वाढत जाते, हवेची घनता जशी जशी वाढत जाते, जशी जशी उंची वाढत जाते, आणि जशी जशी उंची वाढत जाईल तसं तसं रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स काय होत जाईल? वाढत जाईल. हो हर्षदा, तुझं म्हणणं बरोबर आहे. सूर्य हा तारा आहे किंवा तारे हे सूर्य आहे. फरक एवढाच आहे की सूर्य हा त्यातल्या त्यात सर्वात जवळ असल्यामुळे त्याचे प्रकाशाचे किरण आपल्यावर प्रामुख्याने पडतात आणि इतर ताऱ्यांचे दिवसा पडत नाही, कारण सूर्य त्यावेळेस प्रभावी असतो. सूर्याचे किरण जास्त वेगाने आपल्यावर पडतात, जास्त तापट पडतात, कारण सूर्य आपल्या जवळ आहे. Star light coming towards us travels from rarer medium to the denser medium and constantly bends towards the normal. आणि काय होत जातं? जसे जसे सूर्याचे ताऱ्यांचे किरण जसे जसे पडतात तर ते नॉर्मल जवळ जात असतात, म्हणजे स्तंभिकेजवळ जात असतात. ओके, this makes the star appear to be higher in the sky as compared to its actual position. त्यांची जी खरी पोझिशन आहे त्याच्यापेक्षा ते जास्त उंच, जास्त लांब असण्यासारखे ते भास होतो आपल्याला, पण खरं तर तसं नसतं. बरं, काळजी करू नका, या सर्व प्रश्नांचे उत्तर आपल्या नोट्समध्ये असणार आहे. तुम्ही त्यातनं एकदम व्यवस्थित पाठांतर करू शकतात. ओके, काळजी करू नका. बरं, कालच्या व्हिडिओला तुम्ही लाईक केलं का सर्वांनी? कावेरीने का नाही केलं? नाही, तिथं नाही दिसलं तुझं लाईक. ठीक आहे, एकदा सर्वांनी चेक करून घ्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्याला क्लासचा टायमिंग चेंज करायचा आहे.
11 वाजता मला थोडीशी गैरसोय होते, 11 वाजता थोडीशी गैरसोय होते, तर त्याचा टायमिंग मला चेंज करू वाटतोय. तर किती वाजता ठेवायचा? कोणाकडे काही सजेशन आहेत का? सकाळी 8 वाजता तर मला एकदम चांगलं चालेल, पण 8 वाजता काहींना अडचण आहे ना. 8 वाजता कोणाला अडचण आहे आपल्याकडे? उमेशला अडचण आहे, कावेरीला अडचण आहे. वैभवला कसली अडचण आहे? वैभवचं कुठला शाळा चालू आहे का वैभवची पण सकाळी? तीन वाजता ठेवायचा का 3 वाजता? ओके, वैभवचं म्हणणं आहे मोबाईल नाही राहत त्यावेळेस. 3 वाजता कोणाला अडचण आहे? 3 वाजता, 3 वाजता ज्याला अडचण असेल त्यांनी झेड टाईप करा बरं, आणि ज्यांना अडचण नसेल त्यांनी येस टाईप करा. ठीक आहे, चालेल. मग आपण उद्याला 3 वाजता घेऊ लेक्चर. बघूया ॲडजस्टमेंट व्यवस्थित होते का, आणि जर योग्य ॲडजस्टमेंट होत असेल तर आपण 3 वाजता क्लास घेत जाऊ. चालेल? 3 वाजता नेटवर्कचा पण इश्यू नसतो, व्यवस्थित चालतं इंटरनेट पण, आणि मला काही अडचण नसली तर आपण 3 वाजता ठेवूया. उद्यापासून आपला क्लास 3 वाजता राहत जाईल. ओके, चला परत मुद्द्यावर येऊ. कारण 11 वाजता आहे ना थोडी गैरसोय होते, आणि मग म्हणून मला तुमचा टायमिंग चेंज करावा लागतो. मग 11च्या ऐवजी 4:30ला घ्या, आणि मग मला ते टायमिंग चेंज करायला तुम्हाला माहिती मला आवडत नाही. तर ते एक फिक्स टायमिंग एकदा जर ठेवला गेला. मला सकाळी पाहिजे होता खरं तर टायमिंग. तुम्ही सकाळी 7ला म्हटले, 8ला म्हटले तरीसुद्धा चालणार आहे, पण मग ते 7 आणि 8ला तुमच्या शाळेचे हे असतात, त्यामुळे जमत नाही. नाही तर 7-8 वाजता सकाळी सकाळी फ्रेशमध्ये शिकवणं एकदम भारी वाटतं, शिकवायला पण आणि शिकायला पण. त्यामुळे नको 11:30, नको 11:30ला तीच अडचण परत होईल. ठीक आहे, बघूया 8ला जेव्हाही कधी तुम्हाला सकाळी 8ला किंवा 9ला जमेल तेव्हा तुम्ही मला सांगू शकतात. आपण लगेच इमिजिएट तो टायमिंगला बॅचेस ठेवत जाऊ. कावेरी, तुमचे तर ऑनलाईन क्लासेस नाही चालू आहे ना आता? व्हिडिओज पाठवता ना? चालू आहे का? ओके, ठीक आहे, चलो. This is because of the motion of the atmospheric air changing air density and temperature. बरोबर. आता काय होतं, ॲटमॉस्फेरिक डेन्सिटी घनता आणि तापमान हे दोघांचं बदलत असल्यामुळे आपल्याला ताऱ्यांची लुकलुकणे ही क्रिया बघायला मिळते. ड्यू टू इट्स द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर कीप्स चेंजिंग कंटिन्युअसली. आणि रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स जो आहे तो कंटिन्युअसली काय होत जातो? चेंज होत जातो. बरोबर. आणि त्याच ठिकाणी तीच वस्तू जसाच तसे दिसत नाही, आणि मग ती जसाच तसे न दिसल्यामुळे आपल्याला काय वाटतंय की ताऱ्यांची लुकलुकण्याची क्रिया घडते आहे. खरं तर ती ताऱ्यांची लुकलुकणे होत असतं का? मुळीच नाही. तो तारा आहे तिथंच बिचारा थांबलेला असतो. या आपल्या डोळ्यांना आपल्याला असं दिसतं वातावरणाच्या वेगवेगळ्या घनता आणि तापमानामुळे. The position of and brightness of the star keeps changing continuously and the star appears to be twinkling. आणि त्याची जे ब्राईटनेस आहे, ते ताऱ्याचं जे काय ब्राईटनेस आहे ते, आणि दुसरं महत्त्वाचं काय सांगितलं आणखी, त्याचं जे ब्राईटनेस आहे ते सुद्धा आपल्याला हलताना दिसतं, म्हणून आपल्याला वाटतं की तारा लुकलुकतो आहे, पण खरं तसं काही नसतं. आणखी पुढचं एक गिव्ह रिझन आपल्याला दिलंय. वी डू नॉट सी ट्विंकलिंग ऑफ प्लॅनेट्स. ग्रह का लुकलुकत नाही असा प्रश्न आता आपल्या समोर आलेला आहे. प्लॅनेट आर मच क्लोजर टू अस ॲज कम्पेअर्ड टू स्टार्स.
प्लॅनेट्स हे जे आहेत, ग्रह जे आहेत ते आपल्या ग्रहांपासून खूप जवळ आहेत. म्हणजे सूर्य आणि इतर ताऱ्यांपेक्षा सुद्धा जवळ ग्रह आहेत. But they do not appear at point source but appears as a collection of point source. पण ते बिंदू स्रोत दिसत नाही किंवा पॉइंट सोर्स दिसत नाही. याच्या मागे काय कारण आहे? Because of changes in the atmospheric refractive index, the position as well as the brightness of the individual point source change, but the average position and the total average brightness remains unchanged. ओके, याचा अर्थ असा की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे, अपवर्तनांक जो आहे, तो प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. जरी तो पॉइंट सोर्स आहे पण त्याची ॲव्हरेज पोझिशन आणि टोटल ॲव्हरेज ब्राईटनेस, त्याचं जे काय त्याचं प्रकाश जो आहे तो प्रकाश इतका नसतो म्हणजे नाहीच राहत त्यांना. हेन्स वी डू नॉट सी ट्विंकलिंग ऑफ स्टार्स, आणि त्याचमुळे आपल्याला ट्विंकलिंग ऑफ स्टार्स बघायला मिळत नाही. आता किती छान आकृती दिलेली आहे. या आकृतीत आपल्याला खूप छान रीतीने स्पष्ट होते की सनराईज होताना किंवा सनसेट होताना काय क्रिया घडते. सूर्य खरं तर त्याची खरी पोझिशन इथे, आपण पृथ्वीवर ह्या ठिकाणी कुठेतरी आहोत, बरोबर. आणि आपल्याला इथपर्यंतच ही जी रेष दिसते ना आडवी, इथपर्यंतच आपल्याला वस्तू दिसते. पण आपला सूर्य खाली पोहोचलेला आहे, तरीसुद्धा वातावरणाच्या दाबामुळे आणि तापमानामुळे त्याचे किरण कसे वाकडे 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 होत चालले बघा. आणि वाकडे होता करता आपल्याला ते इथं दिसतात. म्हणजे सूर्य जरी रियालिटीमध्ये इथे असला तरी तो आपल्याला दिसताना कुठे दिसतो? या ठिकाणी दिसतो. पण ही त्याची आभासी पोझिशन आहे, ॲपरंट पोझिशन आहे. आभासी काय म्हणता? आभासी प्रतिमा आहे. ओके, खरं तर सूर्यकिरण कुठे आहे? या ठिकाणी. आणि हेच सूर्य उदयाच्या वेळेस पण होतं आणि सूर्य मावळण्याच्या वेळेस सुद्धा हीच क्रिया आपल्याला बघायला मिळते. ओके, A sunrise we said the appearance of the sun above the horizon. होरायझन म्हणजे काय? ही जी आडवी रेष दिसते ना, याला होरायझन म्हणतात. त्याच्या वरती आहे, वरती आलेला आहे असा आपल्याला आभास होतो, पण तसं खरं नसतं. But when the sun is somewhat below the horizon, its light rays are able to reach to us along the curved path due to their refraction through earth atmosphere. मी तुम्हाला सांगितलं की सूर्यकिरण जे आहे ते जरी त्या होरायझनच्या खाली असतील तरी सुद्धा त्या सूर्यकिरण आपल्यापर्यंत सूर्य जरी त्या होरायझन पेक्षा खाली असेल पण मात्र सूर्यप्रकाश आपल्याला वरती सुद्धा बघायला मिळतो. Thus we see the sun even before it's emerged above the horizon. आणि तो सूर्य उगवलेला नसताना सुद्धा आपल्याला क्षितिजाच्या वर दिसतो. सेम थिंग हॅपन्स ॲट द टाइम ऑफ सनसेट. आणि हीच क्रिया आपल्याला सूर्य मावळताना सुद्धा बघायला मिळतं. ओके, आज आता आपल्याला आणखी एक मोठा मुद्दा आपल्याला बघायचा आहे, त्याला म्हणतात डिस्पर्शन ऑफ लाईट. तर आपण हा मुद्दा आज न घेता आपण उद्याला शिकूया. ओके, आजला आपण इथेच थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.